गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण न्यूमरिकल ॲनालिसिसच्या लेक्चर नंबर 33 मध्ये लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर इक्वल इंटरवल साठी प्रूव्ह करणार आहे. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण अनइक्वल इंटरवल साठी प्रूव्ह केलं होतं. हे इक्वल इंटरवल साठी आहे. काय आहे आर्टिकल 2.4.2 आणि त्याचं टायटल लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर इक्वल इंटरवल्स. लेट द आर्ग्युमेंट्स x0, x1, x2 up to xn be equally spaced. Then letting x ला suffix s which is equal to x0 plus sh. मग याच्यामध्ये तुम्ही s ची किंमत जर 1 ठेवली तर x1 is equal to x0 plus h मिळेल. x ची किंमत 2 ठेवली तर x2 is equal to x0 plus 2h मिळेल. x3 is equal to x0 plus 3h मिळेल आणि xn is equal to x0 plus nh मिळेल. and x is equal to x0 plus hu. s कुठून कुठपर्यंत चाललंय हे तर आपण बोललोच आहे. s is equal to 1 2 3 up to n. याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. आणि लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर अनइक्वल इंटरवल साठी जे की आपण जस्ट लास्ट लेक्चर मध्ये प्रूव्ह केलं ते काय आहे हो? Pn of x which is equal to x minus x1, x minus x2, x minus x3 up to x minus xn. डिनॉमिनेटरला x0 minus x1, x0 minus x2 up to x0 minus xn into f of x0 plus x minus x0, x minus x2, x minus x3 up to x minus xn upon x1 minus x0, x1 minus x2, x1 minus x3 up to x1 minus xn into f of x1 plus dot 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 plus x minus x0, x minus x1, x minus x2 up to x minus x ला suffix n minus 1 divided by xn minus x0, xn minus x1, xn minus x2 up to xn minus x ला suffix n minus 1 into f of xn. याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणू. आता महत्वाचं काय आहे ते बघा. या लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर अनइक्वल इंटरवल मध्ये हे जे सगळे फॅक्टर्स आहेत यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये पुटअप करायचं आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा रिझल्ट जो आहे तो लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर इक्वल इंटरवलचा असेल. मग x मायनस x1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी x1 is equal to x0 plus h, x1 is equal to x0 plus h इक्वेशन 1 वरून मिळवलं. त्याच्यानंतर x0 is equal to x minus hu, x minus hu plus h. मग hence x minus x1 which is equal to hu minus h which is equal to h in bracket u minus 1. म्हणजे x minus x1 ची किंमत काय मिळाली? h in bracket u minus 1. आता x minus x2 मिळवू. x minus x2 which is equal to x ची व्हॅल्यू x0 plus hu minus x2 ची व्हॅल्यू x0 plus 2h which is equal to hu minus 2h which is equal to h in bracket u minus 2. म्हणजे काय झालं हो? x minus x1 ची किंमत मिळाली तुम्हाला h in bracket u minus 1. x minus x2 ची किंमत मिळाली तुम्हाला h in bracket u minus 2. अर्थात x minus x3 ची व्हॅल्यू काय मिळेल? h in bracket u minus 3. Similarly we can obtain x minus x3 which is equal to h in bracket u minus 3 comma dot 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 x minus xn ची व्हॅल्यू h in bracket u minus n. आता हे न्यूमरेटरच्या सगळ्या फॅक्टरची व्हॅल्यू काढली आपण. आता डिनॉमिनेटरच्या सगळ्या फॅक्टरची व्हॅल्यू काढू. नाउ कन्सिडर x0 minus x1 which is equal to x0 ची व्हॅल्यू
x मायनस एच यू मायनस x1 ची व्हॅल्यू x0 प्लस h विच इज इक्वल टू x मायनस x0 मायनस एच यू मायनस एच. x मायनस x0 म्हणजे एच यू, x मायनस x0 म्हणजे एच यू मायनस एच यू मायनस एच, सो विच इज इक्वल टू मायनस एच. म्हणजे x0 मायनस x1 ची व्हॅल्यू काय आली मायनस एच. आता x0 मायनस x2 ची काढू एक व्हॅल्यू x0 मायनस x2 विच इज इक्वल टू x0 ची व्हॅल्यू याच्यावरून तुम्हाला लिहिता येते x मायनस एच यू मायनस x2 ची व्हॅल्यू तुम्हाला लिहिता येते याच्यावरून x0 प्लस 2h जे की ब्रॅकेटमध्ये लिहावं लागेल. सो विच इज इक्वल टू x मायनस x0 मायनस एच यू मायनस 2h. परंतु x मायनस x0 म्हणजे एच यू विच इज इक्वल टू एच यू मायनस एच यू मायनस 2h विच इज इक्वल टू मायनस 2h. म्हणजे x0 मायनस x1 ची व्हॅल्यू आली मायनस एच, x0 मायनस x2 ची व्हॅल्यू आली मायनस 2h. नॅचरली x0 मायनस x3 ची व्हॅल्यू येईल मायनस 3h. So similarly we can obtain x0 minus x3 is equal to minus 3h, comma dot 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 आणि x0 minus xn ची व्हॅल्यू minus nh. आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज काढलेल्या काय करावं लागेल आपल्याला, हा इक्वेशन नंबर 2. हेन्स फर्स्ट टर्म ऑफ इक्वेशन 2 इज याच्यामध्ये ठेवावं लागेल आणि कॅल्क्युलेट करावं लागेल. अशाच पद्धतीनं सेकंड टर्म ऑफ इक्वेशन 2, अशाच पद्धतीनं लास्ट टर्म ऑफ इक्वेशन 2 आणि मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा जो रिझल्ट येईल तो तुमचा लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर अनइक्वल इंटरवल असेल. Hence first term of equation 2 is h into u minus 1, h into u minus 2, h into u minus 3 up to h into u minus n divided by minus h minus 2h minus 3h up to minus nh into f of x0. आता इथं जर विचार केला तर 1 2 3 अप टू n म्हणजे टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स आर n. सो दॅट्स वाय h हाऊ मेनी टाइम्स h n टाइम्स म्हणजे h रेस टू n. इथं मायनस 1 मायनस 2 मायनस 3 अप टू मायनस n म्हणजे मायनस साइन मायनस साइन मायनस साइन. हाऊ मेनी टाइम्स मायनस साइन minus 1 raised to n and h how many times again h raised to n. So in bracket 1 2 3 dot 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 n. So h raised to n will be cancelled. 1 2 3 up to n means n factorial. And what about minus 1 raised to n? Denominator ला minus 1 raised to n आहे, मी न्यूमरेटर ला minus 1 raised to n लिहिलेला आहे. लिहिता येते का हो आपल्याला हे असं? यस. कसं? मायनस 1 रेस टू एन न तुम्ही मल्टिप्लाय करा आणि मायनस 1 रेस टू एन न तुम्ही डिवाइड करा. म्हणजे डिनॉमिनेटरला काय होईल, मायनस 1 रेस टू 2n काय होईल, मायनस 1 रेस टू n आणि मायनस 1 रेस टू n. इंडायसेसच्या रूलनं मायनस 1 रेस टू 2n. मग त्या मायनस 1 रेस टू 2n ला काय करा, मायनस 1 चा वर्ग आणि ब्रॅकेट त्याला रेस टू n म्हणजे काय होईल 1 रेस टू n आणि 1 1 1 1 किती वेळा मल्टिप्लाय केलं तर येणारा रिझल्ट हा 1च येतो. म्हणून आपल्याला डिनॉमिनेटरचं मायनस 1 रेस टू n न्यूमरेटरला सुद्धा लिहिता येईल. आता याच पद्धतीने आपण काय करणार आहोत, सेकंड टर्म ऑफ 2 काढणार आहोत. सिमिलरली फाइंड सेकंड टर्म ऑफ 2 इज x मायनस x0 इज इक्वल टू hu, x मायनस x2 इज इक्वल टू x मायनस x2 ची व्हॅल्यू x0 plus 2h due to equation number 1. So which is equal to hu minus 2h. x minus x0 म्हणजे hu minus 2h. So which is equal to h in bracket u minus 2. म्हणजे x minus x2 h in bracket u minus 2 आलं. आता x minus x3 नॅचरली काय येईल, h in bracket u minus 3 येईल. बघू तरी x minus x3 ची किंमत ब्रॅकेटमध्ये x0 plus 3h. So which is equal to hu x minus x0 म्हणजे hu minus 3h. So which is equal to h in bracket u minus 3. Similarly we can find x minus x4 which is equal to h in bracket u minus 4 dot dot dot
x minus xn which is equal to h in bracket u minus n. हे झालं न्यूमरेटरचं पूर्ण टर्म काढली. आता डिनॉमिनेटर काढू. नाव x1 minus x0 which is equal to x0 plus h due to 1 minus x0, so which is equal to h because x0 will be cancelled. x1 minus x2 which is equal to x0 plus h minus in bracket x0 plus 2h again due to 1, so which is equal to minus h because x0 will be cancelled. h minus 2h is minus h. मग x1 minus x3 which is equal to x0 plus h minus in bracket x0 plus 3h याचं कॅल्क्युलेशन आलं which is equal to minus 2h and dot 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 x1 minus xn which is equal to x0 plus h minus in bracket x0 plus nh which is equal to x0 कॅन्सल. इथं h कॉमन काढला 1 minus n किंवा मायनस कॉमन जर काढलं तर ब्रॅकेटमध्ये n minus 1h. आता हे डिनॉमिनेटरचे फॅक्टर्सची व्हॅल्यू काढली. पुन्हा मग आपल्याला काय म्हणता येईल, हेज द सेकंड टर्म ऑफ इक्वेशन 2 इज. न्यूमरेटरचं जे व्हॅल्यूज काढली ते न्यूमरेटरला ठेवायचं, डिनॉमिनेटरच्या ज्या व्हॅल्यूज काढल्या फॅक्टरच्या त्या डिनॉमिनेटरला ठेवायचं. म्हणजे h in bracket u minus 2, h in bracket u minus 3 up to h in bracket u minus n. डिनॉमिनेटरला h ब्रॅकेटमध्ये मायनस h, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मायनस 2h अप टू मायनस इन ब्रॅकेट n minus 1h इंटू एफ ऑफ x1. मित्र हो, आता इथं -2 पासून स्टार्ट आहे तर -n पर्यंत टोटल नंबर ऑफ फॅक्टरचा जर विचार केला इथून hu सोडून तर n-1 फॅक्टर आहे आणि हा +1 म्हणजे h च्या टर्म किती आहेत, h⁻n आहे. डिनॉमिनेटरला बघा, डिनॉमिनेटरला -h -2h मायनस इन ब्रॅकेट n-1h हे h सोडून -1/n-1. So minus minus minus, how many times minus? -1/n-1 and this h. So remaining now h is also raised to n. म्हणजे n times h आहे. h how many times? n times. -1/n -1/n-1 into h⁻n into 1 2 3 up to n-1. So it is n factorial. h⁻n will be cancelled and that denominator -1/n-1 again can be written as at the numerator -1/n-1. बघू मग आता, which is equal to h⁻n in bracket u minus 2 u minus 3 up to u minus n divided by h⁻n -1/n-1 in bracket 1 2 3 up to n-1 into f of x0. So h⁻n will be cancelled and this denominator -1/n-1 can be written as at the numerator -1/n-1. इथं सुद्धा तुम्ही काय करू शकता, -1/n-1 नी न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं आणि डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याला कॅल्क्युलेशन केलं तर त्याचं 1 येऊन जाईल. सो रिमेनिंग इज इन ब्रॅकेट u minus 2 u minus 3 up to u minus n डिवायडेड बाय n-1 फॅक्टोरियल इंटू एफ ऑफ x1. अशा पद्धतीनं जर आपण सगळ्या टर्मच्या व्हॅल्यूज काढल्या तर कशा मिळतील हो आपल्याला ते. सिमिलरली वी राईट थर्ड टर्म ऑफ 2 इज which is equal to -1/n-2 in bracket u minus 1 u minus 3 dot 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 u minus n divided by n-2 factorial आणि इथं मल्टिप्लायला f of x2 आहेच. डॉट 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 लास्ट टर्म काय मिळेल आपल्याला, which is equal to -1 -1/n minus in bracket n-1 in bracket u minus 1 u minus 2 up to u minus in bracket n-1 divided by n minus in bracket n-1 again bracket factorial into f of xn. ह्या ज्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत आपण इच अँड एव्हरी टर्म ऑफ इक्वेशन 2 च्या, त्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. सबस्टिट्यूटिंग these values in equation 2, we get Pn of x which is equal to -1/n in bracket u minus 1 u minus 2 u minus 3 up to u minus n divided by n factorial into f of x0 plus -1/n-1 in bracket u minus 2
u minus 3 up to u minus n divided by n minus 1 factorial. ब्रॅकेटच्या बाहेर f of x1 plus minus 1 raised to n minus 2 in bracket u minus 1 u minus 3 dot u minus n divided by n minus 2 factorial into f of x2 plus dot plus minus 1 raised to n minus in bracket n minus 1 in bracket u minus 1 u minus 2 up to u minus n minus 1 divided by n minus in bracket n minus 1 bracket again closed factorial into f of xn. मित्र हो, हा फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं जास्त आहे, परंतु याच्यामध्ये कठीण काहीही नाही आहे. आणि अशा तऱ्हेनं आपल्याला जे लॅग्रेंजेस इंटरपोलेशन फॉर्म्युला फॉर इक्वल इंटरवल करायचं होतं प्रूफ, तो इथे झालेला आहे. आणि या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद.